आज दुपारीच ही घोषणा जी सन्मान्य रेल्वे मंत्र्यांनी केली ती त्यानिमित्तानं आज मी बघितली आणि सर्वात पहिले तर मी सन्माननीय वैष्णव साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनला त्यांनी मंजुरी दिलेली आहे। याचा निश्चितच मोठा फायदा वर्धेकरता होणार आहे आणि सर्व ज्या बेल्टमधून ही रेल्वे जाईल तिथं हा रूट जाईल त्या सर्व बेल्टला एक मोठा फायदा त्याचा निश्चित होणार आहे। फक्त अपेक्षा इतकी आहे की जो टाईम बाउंड प्रोग्राम आपण दिलेला आहे की 5 वर्षामध्ये ही तिसरी आणि चौथी लाईन कंप्लीशन याचं झालं पाहिजे। माझी फक्त अपेक्षा इतकी राहील की या टाईम बाउंड याच्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो। कारण की या पहिलेसुद्धा देशाचे सन्माननीय पंतप्रधान माननीय मोदी साहेब हे आमच्या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांनी जो एक फार प्रलंबित आमचा रेल्वेचा एक विषय आहे आर्वी पुलगाव ब्रॉडगेज आणि पुढं त्याचं कंटिन्युएशन अंमलापर्यंत तर स्वतः माननीय पंतप्रधानांनी त्या संदर्भामध्ये आश्वस्त केलेलं होतं। आता त्या सन्मान्य पंतप्रधानांच्या घोषणेलासुद्धा बरेच वर्ष झालेले आहे परंतु अजूनसुद्धा कुठेही त्याच्यामध्ये थोडीसुद्धा प्रगती सध्या झालेली नाही आहे। परंतु आज जी घोषणा या ठिकाणी झाली आहे मी निश्चित वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून या नवीन तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या घोषणेचं मनापासून अभिनंदन करतो आणि फक्त अपेक्षा राहील की 5 वर्षाच्या टाईम बाउंड प्रोग्राममध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।